हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणाली. नवीन दिवसाची सुरुवात नवीन ब्लॉगसोबत. कारण की आता वाजलेले आहेत 1:30 रात्रीचे. हो, रात्रीचेच 1:30 वाजलेले आहेत. कारण की मला साधारणतः 8:30 वाजता मला फोन आला होता की मला अर्जंट की मला एक साडी आणि एक ब्लाऊज मला करून दे म्हणून. तर मी विचार केला की माझं 2 तासामध्ये होऊन जाईल. कारण की अर्जंट ब्लाऊज नव्हते. तर मी बोलले की जे थांबणारे आहेत त्यांना मी दुसऱ्या दिवशी वगैरे देईन, असं विचार केला. पण काय झालं, 8:30 वाजता गेली लाईट आणि लाईट गेली तर डायरेक्ट 11 वाजता आली. आता काय करू, कारण की ती कस्टमर सकाळी येणार होती 9-10:30च्या दरम्यान. पण मी सकाळी जॉबला जाते, तर मला आधीच म्हणजे रात्रीच कंप्लीट केलं तर बरं. कारण की माझी मम्मी हातशिलाई वगैरे करते, तर तिचा एक सपोर्ट आहे म्हणून मला काही टेन्शन वाटत नाही. पण मला हे काम तर करणं गरजेचंच होतं. मग रात्रीचे वाजले, मला कंप्लीट करता 1:30 वाजले खरं सांगते. आणि खूप जास्त त्रास झाला, म्हणजे असं बोलतात ना, रात्रीचं जागरण. आणि माझं नंतर लगेच मला 5:30 वाजता लगेच जॉबला 6 वाजता जायला लागतं, निघावं लागतं घरातून. तर 5:30ला वगैरे मी उठते. तर अशा पद्धतीने मी ती ऑर्डर कंप्लीट केली. आणि आता जे काम चालू होतं आहे ना, ते मी संडेच्या सकाळचं काम दाखवते. आणि तो जो झालेला किस्सा आहे तो शनिवारी झालेला आहे. तर संडेला मी नागपंचमीच्या ऑर्डर, म्हणजे मला 3 ब्लाऊजं द्यायची होती नागपंचमीच्या. तर 3 ब्लाऊजं आहेत आणि अजून 2 साधी आहेत. पण मी आधी तुम्हाला कटिंग जी करून दाखवते आहे ना, ती आहेत अस्तरची ब्लाऊजं. ती जी अस्तरं दिसत आहेत ना, ती काय मी आणलेली नाही आहे. ती अस्तरं आहेत, एका कस्टमरने मला आणून दिलेली आहेत. पण तिने कसं केलं आहे की तिने तिच्या मनाने 70 सेंटीमीटर 80 सेंटीमीटर असं आणलं आहे. आणि त्याचं माप जे आहे ब्लाऊजाचं, तर ते माप आहे 8.5, म्हणजे आपल्या 34 छातीचं माप आहे. पण काय आहे ना, एका ब्लाऊजला म्हणजे एका ब्लाऊजचं जे आहे ना माप, ते बाहीचं हाफ बाही आहे. पण 2 ब्लाऊज आहेत त्याला फुल बाही आहे. म्हणजे फुल म्हणजे 10.5ची बाही आहे. तर त्याला काय करणार, कारण की हिचा जो अस्तर आहे तो मी वापरला, म्हणजे पुढे आणि मागे. पण बाहीसाठी अस्तर उरतच नव्हतं, त्याच्यामुळे माझ्याकडे एक्स्ट्रा कपडा थोडाफार मॅचिंग होणारा तो मी 2 बाहींना घेतला. आता काय करणार, कारण की आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं. आणि आता जी कस्टमर आली माझ्याकडे, तर मी तिला सांगून टाकणार आहे की तुम्हाला जर बाहीचं 10.5ची वगैरे पाहिजे असेल तर साधारणतः 90 सेंटीमीटर तरी मला अस्तर आणून द्या, तरच मग ब्लाऊज बसेल. नाही तर मला खूप जास्त ॲडजस्टमेंट करावं लागतं. आणि आता काय करणार, आपल्याला ॲडजस्टमेंट करणं गरजेचंच आहे. आता कस्टमरने आपल्याला, आणि अस्तरचा पण कलर मॅच नव्हता होत ब्लाऊजांना. पण ती बोलली की आतमध्येच अस्तर आहे तर असं. तर मी बोलले की जाऊ दे, कस्टमरने आणून दिले ना, कस्टमर सॅटिस्फाय राहील ना, तर बस झालं. आता मी एक गोष्ट सांगते, मला एका ताईने कमेंट केली होती की कोणता तुम्ही जॉब करता. तर मी पार्ट टाईम जॉब, म्हणजे 7 ते 3 कंपन्यांमध्ये आपले शिफ्ट असतात. तर शिफ्टनुसार आपलं काम असतं. 7 ते 3 फर्स्ट शिफ्ट असते, 3 ते 11 सेकंड शिफ्ट असते. लेडीजसाठी 2च शिफ्ट असतात. आणि माझं फर्स्ट शिफ्ट असते, आणि म्हणून मी 7 ते 3पर्यंत मी तिथे काम करते. तर 7 ते 3 वाजेपर्यंत मी काम करते. आणि आल्याच्यानंतर 1 तास आराम, म्हणजे रेस्ट घेते. आणि त्याच्यानंतर माझं पार्ट टाईम काम म्हणजे शिवणकामाचा व्यवसाय तो मी करते. पण कधी लोड घेतो, खूप जास्त लोड होतो, तर त्यावेळेला खूप दमायला होतं. पण ठीक आहे, 2 गोष्टी बॅलन्स करायला त्रास होतोच थोडाफार. पण आता सवय झाली, आता काही वाटत नाही आहे. तर त्या ताईला मी कमेंटचं उत्तर दिलेलं आहे. तरीसुद्धा मी ह्या व्हिडिओच्या थ्रू सांगते की कमेंटचं उत्तर मी ब्लॉगमध्ये सुद्धा देईन असा विचार केला होता. आधीच्या ब्लॉगमध्ये मला जमलं नाही, पण मी म्हटलं ठीक आहे, आता मी करते. तर अशा पद्धतीने मी जॉब करते. तुम्हीसुद्धा अशा पार्ट टाईम जॉब किंवा 7 ते 3 असा जॉब करून तुम्ही तुमचा व्यवसाय चालू करू शकता. फक्त बॅलन्स करायला यायला पाहिजेत. अशा पद्धतीने कटिंग करून झाले बाहीची. थँक्यू फॉर वॉचिंग.